शारदाताईंना वृद्धाश्रमात येऊन 10 दिवसच झाले होते आणि त्यांनी एक दिवस सकाळी सकाळी वर्तमानपत्रामध्ये बातमी वाचली. त्यांच्या गावाकडची 5 एकर जमीन, ज्या जमिनीला आधी काहीच भाव नव्हता, आता त्याच जमिनीवर खूप मोठी फॅक्टरी उभी राहणार आहे. त्यामुळे त्या फॅक्टरीचा मालक त्या जमिनीच्या बदल्यात कोट्यवधी रुपये द्यायला तयार झाला आहे. हे सगळं ऐकून शारदाताईंच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांच्या मनात ज्या गोष्टीची भीती होती तेच आता झालं होतं. कोट्यवधीचं आमिष देऊन तो मालक त्यांची पूर्ण जमीन त्याच्या घशात घालणार होता आणि हेच शारदाताईंना नको होतं. परंतु त्या बिचाऱ्या काय करणार होत्या इकडे वृद्धाश्रमामध्ये राहून. एक दिवस वृद्धाश्रमाच्या बाहेर उन्हात बसलेल्या शारदाताई आपल्याच वयाच्या इतर मैत्रिणींसोबत गप्पा मारत होत्या. त्यावेळी त्यांची एक मैत्रीण म्हणाली, शारदाताई, तुमचा मुलगा आणि सून किती चांगले आहेत, पण तरीही तुम्ही इथे का राहता? तुमचा मुलगा सुनेसोबत तुम्हाला न्यायला आला होता, पण तरी देखील तुम्ही त्याच्यासोबत गेल्या नाहीत. आणि एक आम्ही आहोत ज्यांची मुलं आणि सुना आम्हाला कधी भेटायला सुद्धा येत नाहीत. शारदाताई काही बोलणार तितक्यात तिथे राहणारे शर्माजी आले आणि ते म्हणाले, अहो शारदाताई, तुमचा मुलगा आणि सून आज पुन्हा तुम्हाला घेऊन जाण्यासाठी आले आहेत. हे ऐकताच शारदाताईंच्या चेहऱ्यावरचा राग झळकला आणि त्या उठून आपल्या खोलीत निघून गेल्या. तिथे बसलेले सगळेजण त्यांचं वागणं पाहून आश्चर्यचकित झाले. ते सर्व विचार करू लागले की ही कसली बाई आहे. यांचा मुलगा आणि सून यांना न्यायला आले आहेत आणि या त्यांना भेटण्याऐवजी खोलीत जाऊन बसले आहेत. त्यांचा मुलगा आणि सून आश्रमात आले होते. ते थेट मॅनेजर साहेबांकडे गेले. मॅनेजर साहेब त्यांना शारदाताईंकडे घेऊन आले. मात्र शारदाताई खोलीत दार बंद करून बसल्या होत्या. तेव्हा मॅनेजर साहेब म्हणाले, मावशी, दार उघडा, तुमचा मुलगा आणि सून तुम्हाला भेटायला आले आहेत. पण शारदाताईंनी सरळ नकार दिला. मग मॅनेजर साहेबांनी खूप विनवणी केल्यानंतर शेवटी त्यांनी दार उघडलं. त्यांचा मुलगा विकास आणि सून रवीना त्यांच्या खोलीत गेले तर मॅनेजर साहेब बाहेरच थांबले. विकास म्हणाला, आई, तुला काय झालंय? तू आमच्यासोबत घरी का येत नाही? आता तुझ्या नातवालाही तुझी खूप गरज आहे. त्याची आजी असून त्याला आजीचे प्रेम मिळत नाही. त्याच्यावर अन्याय होत आहे. त्यावर रवीना म्हणाली, हो आई, तुम्हाला माहिती आहे का, गावातील आपली जमीन आता शहराच्या विकासामुळे कोट्यवधींची झाली आहे. हे ऐकून शारदाताईंनी त्यांच्या मुलाचा आणि सुनेचा स्वार्थ ओळखला. त्यांना समजले होते की ते त्यांना न्यायला का आले आहेत. त्यांना आपल्या मुलाचा आणि सुनेचा खूप राग आला, पण त्यांनी काही वाद घालण्यापेक्षा शांत राहणंच पसंत केलं. खोलीत वातावरण एकदम शांत झालं. थोड्या वेळाने मॅनेजर साहेब आत आले आणि म्हणाले, काय झालं मावशी, तुम्ही काय निर्णय घेतलात? मग रवीना म्हणाली, साहेब, माहिती नाही आईंना काय झालंय. त्या काहीही बोलत नाही, ना हो म्हणत ना नाही म्हणत आहेत. मुलगा आणि सून बोलत राहिले, पण शारदाताई गप्प बसून राहिल्या. अखेर ते वैतागून बाहेर गेले आणि गाडीत बसून घरी निघून गेले. त्यांच्या आल्यानंतरही शारदाताईंच्या चेहऱ्यावरचा राग दिसत होता. त्या नैराश्येत पूर्णपणे शांत बसल्या होत्या. मॅनेजर साहेब म्हणाले, एक सांगू का मावशी, तुम्ही खूप नशीबवान आहात की तुमचा मुलगा आणि सून तुम्हाला मागच्या काही दिवसांपासून पुन्हा पुन्हा न्यायला येत आहेत आणि तुम्ही नाही म्हणताय. बाकीच्यांना बघा, कोणाचा मुलगा आणि सून त्यांना भेटायला देखील येत नाहीत. तुम्हाला तर ते घेऊन जाण्यासाठी दोन तीन वेळा आले आहेत. बाकी सगळ्यांमध्ये शांती काकींना बघा, त्या रोज आपल्या नातवंडांच्या आठवणीत रडत असतात. त्यांना आशा आहे की त्यांचा मुलगा आणि सून एक दिवस त्यांना न्यायला नक्की येईल. पण एक तुम्ही आहात जे कोणाचेही ऐकत नाही. हे ऐकतात शारदाताई उठल्या आणि म्हणाल्या, मॅनेजर साहेब, आता माझं घर हे वृद्धाश्रमच आहे. मला कुठेही जायचं नाही. शेवटच्या क्षणापर्यंत मी इथेच राहणार आहे. जर तुम्हाला माझं इथे राहणं पसंत नसेल तर मी दुसऱ्या वृद्धाश्रमात जाईन, पण मी माझ्या मुलासोबत आणि सुनेसोबत परत घरी जाणार नाही. यावर मॅनेजर साहेब म्हणाले, नाही मावशी, माझा म्हणण्याचा अर्थ असा नव्हता की तुम्ही हे वृद्धाश्रम सोडून जावे. माझे वृद्धाश्रम तर तुम्हा वयोवृद्धांसाठीच आहे, ज्यांची मला सेवा करायची आहे.
मी तर तुमच्या मुलाचा आणि सुनेचा चांगला स्वभाव पाहून तुम्हाला असे म्हणालो, बाकी तुमची मर्जी. मी तुम्हाला कुठेही जाण्यासाठी कधी दबाव टाकणार नाही. पुढे मॅनेजर साहेब दोन्ही हात जोडत म्हणाले, जर तुम्हाला माझं बोलणं वाईट वाटलं असेल तर मी तुमची माफी मागतो. नाही बेटा, तुझं बोलणं वाईट वाटलं नाही. तू फक्त जे बघतोयस ते म्हणतोयस, पण तुम्हा सगळ्यांना खरं सत्य माहीत नाही. यावर मॅनेजर साहेब म्हणाले, खरं सत्य? तुम्हाला काय म्हणायचे मावशी? तेव्हा शारदाताई म्हणाल्या, असं काही नाही बेटा, सहज बोलले. आणि त्यांनी तो विषय टाळला आणि त्या बाहेर निघून गेल्या. त्यानंतर वेळ आपल्या गतीने पुढे जात राहिला. मग काही दिवसांनी शारदाताईंचा मुलगा आणि सून पुन्हा वृद्धाश्रमात आले आणि मॅनेजर साहेबांकडे जाऊन आपल्या आईला भेटायची परवानगी मागू लागले. तेव्हा मॅनेजर साहेबांनी पाहिलं की त्यांच्या सुनेच्या हातात एक मोठा डब्बा होता. त्यांनी विचारलं, यात काय आहे? त्यावर शारदाताईंची सून रवीना म्हणाली, अहो मॅनेजर साहेब, आज माझा आणि माझ्या सासूबाईंचा वाढदिवस आहे, म्हणूनच मी त्यांच्यासाठी इथे केक घेऊन आले आहे. ते आमच्यासोबत घरी यायला तयार नाहीत, म्हणूनच मी वृद्धाश्रमात येऊन त्यांच्यासोबत वाढदिवस साजरा करायचं ठरवलं आहे. यावर मॅनेजर साहेब म्हणाले, मी आधी मावशींना विचारतो आणि मग तुम्हाला कळवतो. यावेळी विकास आणि रवीना आपल्या 6 महिन्याच्या मुलालाही सोबत घेऊन आले होते. मॅनेजर साहेब शारदाताईंच्या खोलीत गेले आणि म्हणाले, मावशी, तुमचा मुलगा आणि सून आज तुमचा वाढदिवस साजरा करायला इथे आले आहेत. परंतु शारदाताईंनी त्यांना भेटायला स्पष्ट नकार दिला आणि मागच्या वेळीप्रमाणे पुन्हा त्या दार बंद करून बसल्या. पण इकडे त्यांची सून रवीना ठाम होती. ती म्हणाली, काही झालं तरी चालेल, पण सासूबाईंना भेटल्याशिवाय आणि त्यांच्यासोबत केक कापल्याशिवाय मी घरी जाणार नाही. आता वृद्धाश्रमातल्या इतर वृद्धांना देखील वाटले की खरंच शारदाताईंचा मुलगा आणि सून खूप चांगले आहेत. पण शारदाताईंच्या मनात जरा देखील दया नाही. कोणीतरी म्हणालं, अशी आई असते का की स्वतःचा मुलगा आणि सुनेला वारंवार यायला भाग पाडते? तर दुसऱ्याने म्हटलं, अरे मुलगा सून तर दूर राहिले, पण एवढ्या लहानशा नातवाला पाहायला देखील शारदाताई तयार नाहीत. कशी आजी आहे ही? स्वतःच्या कुटुंबापासून पळ काढत आहे. बाहेर सर्व लोक अशा उलटसुलट चर्चा करत असताना शारदाताई खोलीच्या बाहेर आल्या. त्यांनी रागाने सुनेच्या हातातून केकचा डब्बा घेतला आणि तो लांब फेकून दिला. मग त्या रागाने म्हणाल्या, मॅनेजर साहेब, मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की मला माझ्या मुलाला आणि सुनेला भेटायचं नाही. मग का हे लोक पुन्हा पुन्हा मला त्रास देत आहे? मी म्हटलं ना, माझं कोणीही नाही, ना मुलगा, ना सून, ना नातू. माझ्या नवऱ्याच्या जाण्यानंतर या जगात माझं कोणीच उरलेलं नाही. मॅनेजर साहेब म्हणाले, मावशी, हे सगळं ठीक आहे, पण तुम्ही इतक्या रागाने का वागताय? बघा, आपल्या वृद्धाश्रमातील सगळे लोक म्हणतात की तुमचा मुलगा आणि सून खूप चांगले आहेत. ते तुमच्यासाठी इथे केक घेऊन आले आहेत. त्यांच्याकडून चूक झाली असेल, पण आता त्यांना त्यांच्या चुकीची जाणीव झाली आहे. त्यांना माफ करा. हे ऐकून शारदाताई आपल्या मुलाकडे आणि सुनेकडे बघत म्हणाल्या, इथून निघून जा आणि पुन्हा मला कधीही आपलं तोंड दाखवू नका. शारदाताईंचा असा राग पाहून त्यांच्या मुलाला व सुनेला वाटलं की आता त्या काहीतरी बोलतील आणि त्यांची पोल उघड होईल, म्हणून ते तिथून लाजेने निघून गेले. पण आज शारदाताई शांत बसल्या नाही. त्या म्हणाल्या, मॅनेजर साहेब, गेली 2 वर्ष मी कसं स्वतःला सावरलंय, कसं नवऱ्याचं घर सोडून या वृद्धाश्रमात स्वतःला जुळून घेतलंय, ते फक्त मलाच माहिती आहे. इथे सुरुवातीचे 4-5 महिने मी कसे रडत रडत काढले हे मला आणि देवालाच माहिती आहे. शारदाताईंच्या डोळ्यातून अश्रू तरळले, पण त्या डोळे पुसत म्हणाल्या, आता मला कोणी त्रास देऊ नये. माझं आयुष्य आता इथेच आहे आणि इथे शांततेत मी राहणार आहे. त्यांच्या मुलाने आणि सुनेने त्यांना अपमानित करण्यात कसलीच कमी सोडलेली नव्हती. आपल्या मागच्या आयुष्यात घडलेल्या कटू प्रसंगाच्या आठवणीमुळे शारदाताईंच्या डोळ्यात अश्रू आले आणि हे पाहून मॅनेजर साहेब म्हणाले, मावशी, गेले 2 वर्षात मी तुमच्या डोळ्यात कधीच अश्रू पाहिले नाही, पण आज तुम्ही रडत आहात. असे काय घडले आहे की तुम्ही तुमच्या मुलासोबत आणि सुनेबरोबर जायला तयार नाहीत आणि त्याचे कारण तुम्ही आम्हालाही सांगत नाही? काहीतरी असे आहे जे तुम्ही तुमच्या मनात दडून ठेवले आहे. तुमच्या चेहऱ्यावरून असे वाटते की तुमच्या अंतःकरणात दुःखाचा सागर आहे, जो आजपर्यंत कधीच आम्हाला दिसला नाही. त्यांच्या आजूबाजूला उभे असलेल्या इतर वृद्धांनी विचारले, होय शारदाताई, असं काय घडले की तुम्ही तुमचा मुलगा आणि सुनेबरोबर जायला तयार नाहीत?
काहीतरी मोठे नक्कीच घडले असेल, ज्यामुळे तुम्ही इतक्या कठोर झाल्या आहात. हे ऐकून शारदाताईंनी डोळ्यातील अश्रू पुसले आणि त्या जड आवाजात म्हणाल्या, तुम्हाला सत्य जाणून घ्यायचं आहे का? मग ऐका. माझा या कठोर निर्णय सत्य ऐकून तुम्हालाही समजेल की मी का माझ्या मुलासोबत आणि सुनेसोबत घरी जायचं टाळते. त्यांचा आवाज गंभीर झाला आणि त्या त्यांच्या मनातील दुःख कथन करण्यासाठी तयार झाल्या. मॅनेजर साहेब, तुम्ही ज्या मुलाला इतकं चांगलं समजता त्याचा आणि माझ्या सुनेचा खरा चेहरा तुम्हाला ठाऊकच नाही. पण तुम्हाला माहिती आहे का, आज ज्या सुनेने माझ्यासाठी केक आणला होता त्या सुनेने 2 वर्षापूर्वी हाच केक माझ्या तोंडावर फेकला होता. त्यांनी माझं जीवन माझ्या स्वतःच्या घरात नरक बनवलं होतं. मी घुसमटत राहत होते, पण काहीच बोलत नव्हते. त्यांच्या डोळ्यातून अश्रू व्हायला लागले आणि त्यांनी सांगायला सुरुवात केली, माझ्या लग्नाच्या 4 वर्षानंतर माझा मुलगा विकासचा जन्म झाला. त्यावेळी आमचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. माझे पती दुसऱ्यांच्या शेतात मजुरी करायच्या. मोठ्या कष्टाने आम्ही पैसे जमवत होतो, कारण आम्हाला आमच्या मुलाचे शिक्षण चांगल्या पद्धतीने पूर्ण करायचं होतं. गरिबी कशी वाट्याला येते आणि ती कशी सहन करायला लागते हे आम्हाला चांगलंच माहिती होतं. म्हणूनच आम्ही ठरवलं होतं की मुलाला शिकून चांगल्या नोकरीसाठी तयार करायचं. आम्ही प्रत्येक पैसा वाचून त्याला शिक्षणासाठी शहरात पाठवलं. त्याचा खर्च भागवण्यासाठी मला इतरांच्या घरी झाडू पोछा आणि भांडी घासावी लागली. शेवटी त्याचे शिक्षण पूर्ण झाले आणि देवाच्या कृपेने त्याला नोकरी मिळाली. त्यानंतर त्याच्या लग्नासाठी खूप चांगली स्थळं आली होती, पण त्याला रवीना आवडत होती. म्हणून आम्ही त्याच्या पसंतीला मान दिला आणि त्याचं लग्न रवीनाशी लावून दिलं. त्या पुढे म्हणाल्या, मी आणि माझ्या पतीने आयुष्यभर खूप कष्ट केले. आमच्या म्हातारपणात माझ्या पतीच्या गुडघ्यात खूप वेदना होऊ लागल्या, त्यामुळे त्यांना काम सोडावं लागलं. मी त्यांना म्हणाले, आपल्या मुलाची चांगली नोकरी आहे, घरात पैसा आहे, देवाच्या कृपेने आपलं पुढचं आयुष्य छान जाईल. आपण जुनं घर थोडं दुरुस्त करून नवं करू आणि आपला मुलगाही थोडी मदत करेल. पण ही गोष्ट माझ्या मुलाला आणि सुनेला अजिबात आवडली नाही. ते दोघेही म्हणाले, बाबांनी मजुरी बंद का केली आहे? आत्तापासूनच ते घरात बसून काय करणार? आपल्या घरात खूप खर्च आहे आणि तुमच्या दवाखान्याचे खर्चही तितकेच आहेत. कमीत कमी बाबांना तुमच्या दवाखान्याच्या खर्चासाठी तरी काम करत राहायला हवं. हे ऐकून मला खूप राग आला. मी मुलाला म्हटलं, तुमच्या बाबांना गुडघेदुखीचा त्रास होत आहे. तुला चांगली नोकरी मिळाली आहे, त्यामुळे तुझ्या बाबांना आता काम करण्याची काही गरज नाही. त्यांना विश्रांतीची गरज आहे. पण मुलगा काही न बोलता ऑफिसला निघून गेला आणि सून स्वयंपाकघरात माझ्यावर बडबड करत राहिली. शारदाताईंनी थोडं थांबून पुढे सांगितलं, माझ्या पतीला हे सर्व सहन होत नव्हतं. त्यांनी मला सांगितलं, आपण गावी परत जाऊ. आपले गावी जुने घर आहे आणि 3-4 एकर जमीन आहे, ती मी तुझ्या नावावर करून ठेवतो. जर उद्या मला काही झाले तर आणि तुला काही गरज पडली तर ती जमीन विकून तुला पैसे मिळतील. हे तुम्ही काय बोलताय? शुभ शुभ बोला. जर तुम्हीच राहिले नाही तर मी एकटी काय करणार? पण त्यांच्या पतीने काही ऐकले नाही, कारण आज जे काही झाले होते ते पाहून त्यांनी पुढच्या परिस्थितीचे भान ठेवले होते. त्यामुळे दोघे पती पत्नी एखाद्या कामाचा बहाणा करून गावाला गेले आणि त्यांनी ती जुनी जमीन शारदाताईंच्या नावावर करून टाकली. इकडे त्यांच्या मुलाला आणि सुनेला याचा थोडाही संशय आला नाही. उलट ते दोघे खुश होते आणि म्हणत होते, चला बरं झालं. म्हातारा आणि म्हातारी काही दिवस गावाला गेले, पण गावावरून परत आल्यावर काही दिवसातच शारदाताईंच्या पतीच्या छातीत दुखायला लागलं आणि काही क्षणातच ते शारदाताईंना एकटे सोडून या जगातून निघून गेले. मला काय माहिती होतं की त्यांचं बोलणं खरं ठरेल. त्यांचं जाणं माझ्यासाठी खूप मोठा धक्का होता. मला ते दुःख पचवता येत नव्हतं. याच काळात मला माझ्या मुलाचे आणि सुनेचे खरे रूप पाहायला मिळाले. शारदाताई सांगत होत्या, माझ्या नवऱ्याच्या मृत्यूला नीट महिना झाला नव्हता की एक दिवस माझ्या मुलाने रागाने माझ्या खोलीत आला आणि ओरडू लागला, आई, तू दिवसभर खोलीत बसून काय करतेस? रवीना काम करत असते, जरा तिला कामात मदत करत जा. आता जे निघून गेले आहे ते काय पुन्हा परत येणार नाही, त्यामुळे या खोलीतून बाहेर येऊन काहीतरी काम करत जा. मुलाच्या तोंडून हे ऐकून मी मनातून पूर्णपणे तुटले होते. माझे मन म्हणायचे की पतीसोबत मी सुद्धा या जगाचा निरोप घेतला असता तर बरे झाले असते. पण परमेश्वरासमोर कोणाचे काही चालत नाही
आपला जन्म आणि मृत्यू शेवटी परमेश्वराच्या हातात आहे. त्यानंतर माझ्या सुनेने मला रोज कामे सांगायला सुरुवात केली. घरात रवीना आणि विकास यांना माझ्या दुःखाची कधीच फिकीर नव्हती. त्यांना फक्त त्यांचीच काळजी होती. हळूहळू मी सुद्धा माझे दुःख विसरून माझे आयुष्य जगण्याचा प्रयत्न करू लागले. एके दिवशी सुनेने तिच्या वाढदिवसाची पार्टी ठेवली होती आणि आपल्या सगळ्या मैत्रिणींना पार्टीसाठी आमंत्रित केले होते. योगायोगाने माझा सुद्धा त्याच दिवशी वाढदिवस होता. त्या दिवशी घरातील सर्व जेवण मीच तयार केलं होतं. पण जेव्हा केक कापण्याचा क्षण आला तेव्हा सुनेने एकटीनेच केक कापला. माझा मुलगा विकासने तिला सोन्याचे कंगन गिफ्ट दिले आणि रवीना कोपऱ्यात उभी राहून हे सर्व बघत होते आणि मी कोपऱ्यात उभी राहून हे सगळं बघत होते. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. यासाठी नाही की माझ्या मुलाने सुनबाईला इतके महागडे गिफ्ट दिले, यासाठी की मुलाला आईचा वाढदिवसही लक्षात नाही. तितक्यात मुलाने आवाज दिला, आई सर्वांना जेवण वाढण्याची तयारी कर. आधी सर्वांना कोल्ड्रिंक्स दे, त्यानंतर हा केक घेऊन जा आणि सर्वांना प्लेटमध्ये दे. मला त्या क्षणी असे वाटले होते की मी यांची आई नाही, मी या घरातील एक मोलकरी नाही. मग मी पण मुलाला आणि सुनेला सांगितले की मी कुणालाही जेवण वाढणार नाही आणि मी शांतपणे माझ्या खोलीत निघून गेले. पण विकास आणि रवीना खोलीत येऊन मला रागाने बोलू लागले, आई ही काय पद्धत आहे? घरात एवढे लोक आले आहेत, त्यांचे खाणेपिणे कोण बघणार? बेटा ते सर्व तुमचे पाहुणे आहेत, त्यामुळे त्यांचं खाणं पिणं तूच बघ. आई तू या फालतूच्या गोष्टी का करत आहेस? यावर मी सांगितलं की बेटा आज माझाही वाढदिवस आहे. हे ऐकताच रवीना म्हणाली, अहो आज या म्हातारीचा सुद्धा वाढदिवस होता, हिचा केक कापला नाही म्हणून ती चिडली आहे. काही प्रॉब्लेम नाही, मी केक घेऊन येते आणि इथे तुमच्या हाताने केक कापू. नाही सुनबाई, मला कुठलाही केक नाही कापायचा आणि ना यापूर्वी माझा वाढदिवसाच्या दिवशी केक कापला आहे. तरी देखील सुनेने कट केलेला केक माझ्या खोलीत घेऊन आली आणि तो केक माझ्या तोंडात कोंबला. हे काय करत आहे सुनबाई? माझ्या नाकात केक गेला आहे, मला नीट श्वासही घेता येत नाही. काय झालं आई? तुम्हाला तर केक कट करायचा आहे ना आणि वाढदिवस साजरा करायचा आहे. खूप शौक होता ना, तर आता कापा केक आणि लावा आपल्या तोंडाला. आजकालची मुलं असाच तर वाढदिवस सेलिब्रेट करतात, केक कट करून तोंडाला लावतात. मग मी तेच तर करत आहे. विकास मला काहीच दिसत नाही आणि डोळ्यांची सुद्धा आग होत आहे. विकास मला वॉशरूममध्ये घेऊन गेला आणि म्हणाला, इथे पाण्याची बादली आहे, चेहरा धुवून लवकर बाहेर ये आणि कामाला लाग. पण तोंड धुवून पुन्हा माझ्या खोलीत आले आणि आतून कडी लावून घेतली. तर मुलाने आणि सुनेने मला खूप काही ऐकवले आणि मला सकाळी वृद्धाश्रमात पाठवायची तयारी सुरू केली. विकास म्हणाला, आई तू जर घरातले काम करत नसतील तर माझ्या घरात तुला राहायला जागा नाही. हे ऐकून माझं मन कोसळलं आणि मी ठरवलं की इथे मोलकरीण बनून राहण्यापेक्षा वृद्धाश्रमात राहिले बरे राहील. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांचा मुलगा आणि सून त्यांना वृद्धाश्रमात सोडून आले. शारदाताईंना वृद्धाश्रमात येऊन नुकतेच 1 वर्ष झाले होते. एके दिवशी त्यांचा मुलगा विकासला गावावरून फोन आला. फोनवर सांगण्यात आले की गावातील त्यांच्या जमिनीपर्यंत आता शहराचा विस्तार आला आहे आणि ती जमीन मुख्य रस्त्यावर असल्यामुळे तिची किंमत कोट्यवधीमध्ये झाली आहे. हे ऐकून विकास आणि त्याची बायको रवीना आनंदाने उड्या मारू लागले आणि दुसऱ्या दिवशी त्यांनी ती जमीन विकण्यासाठी गाव गाठले. पण जेव्हा ते गावी पोचले तेव्हा त्यांना कळले की त्यांच्या वडिलांनी मरण्यापूर्वी ती जमीन शारदाताईंच्या नावावर करून ठेवली होती. हे ऐकून विकास आणि रवीना चकित झाले. जणू त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. ते एकमेकांकडे आश्चर्याने पाहत होते की आता काय करायचं. तिथून निराश चेहऱ्याने घरी परत आल्यावर ते एक कावेबाज योजना आखू लागले की आता त्या म्हातारीला परत कसं आणायचं. तेव्हा विकासच्या डोक्यात एक कल्पना आली आणि त्याने रवीनाला सांगितलं, आता थोड्याच दिवसात आपलं मूल या जगात येणार आहे. त्या निमित्ताने आपण त्या म्हातारीला घरी बोलवूया, तिला तिचा नातू पाहायला मिळेल. ही बातमी ऐकून तीही घरी यायला नक्कीच तयार होईल. हा विचार करून दोघेही पुढची योजना आखू लागले. काही काळानंतर विकासला मुलगा झाला. आता शारदाताईंना परत आणण्यासाठी त्यांच्याकडे एक कारण होते. त्यांनी वृद्धाश्रमात जाऊन वारंवार त्यांना नातवाच्या नावाने भावनिक ब्लॅकमेल करायला सुरुवात केली. पण शारदाताईंना हे सगळं चांगलेच माहिती होते, कारण पहिल्याच भेटीत रवीनाने त्यांना गावाच्या जमिनीच्या किमतीविषयी सांगितले होते. त्यांना स्पष्ट समजले की त्यांचा मुलगा आणि सून त्यांना पुन्हा पुन्हा घरी न्यायला का येत आहेत आणि त्यांच्यामुळे
त्यांच्यामुळे सांभाळण्यासाठी मोफत आयासुद्धा मिळणार होती व दुसरीकडे गावातील जमीन विकून त्यांना पैसे हडपायचे होते. मॅनेजर साहेब, हेच कारण आहे माझा मुलगा आणि सून मला घरी घेऊन जाण्याचे. त्यांना फक्त स्वार्थासाठी माझी आठवण झाली आहे. जेव्हा त्यांचं काम पूर्ण होईल तेव्हा ते मला पुन्हा बेइज्जत करून घराबाहेर काढतील, जसं आधी केलं होतं. मला पुन्हा पुन्हा अपमान सहन करायचा नाही. आता माझं मन या वृद्धाश्रमात रुळलं आहे. मी आता शेवटच्या श्वासापर्यंत इथेच आहे. शारदाताईंच्या गोष्टी ऐकून मॅनेजर साहेबांच्या डोळ्यातही पाणी आलं. आजूबाजूला बसलेले सगळे लोक भावूक झाले. सगळ्यांनी त्यांची माफी मागितली आणि म्हटले, आम्ही तुम्हाला खूप चुकीचं समजलं. मग वृद्धाश्रमात बसलेल्या सगळ्यांनी शारदाताईंची माफी मागितली. तेव्हा शारदाताई म्हणाल्या, तुम्ही माझी माफी मागू नका, कारण तुमची काही चूक नाही. तुम्ही फक्त तेच पाहिलं जे तुमच्या डोळ्यांसमोर घडलं. पण खरी परिस्थिती वेगळी होती. पुढे अशाच प्रकारे 1 महिना अजून निघून गेला. एके दिवशी शारदाताईंचा मुलगा आणि सून पुन्हा त्यांना न्यायला वृद्धाश्रमात आले. त्यांना फक्त जमिनीच्या पैशांचा लोभ होता. मात्र यावेळी मॅनेजर साहेबही त्यांच्या येण्याची वाट पाहत होते. त्यांना पाहताच मॅनेजर साहेबांनी लगेच पोलिसांना फोन केला. विकास आणि रवीना थेट मॅनेजर साहेबांकडे जाऊन म्हणाले, साहेब, आमची आई कुठे आहे? आज आम्ही त्यांना कुठल्याही परिस्थितीत घरी घेऊन जाणार आहोत. मॅनेजर साहेबांना त्यांच्या बोलण्यातून आणि त्यांच्या मागण्यातून त्यांचा खरा स्वभाव जाणवू लागला. जमीन मिळवण्यासाठी त्यांनी आता चांगुलपणाचा मुखवटा काढून टाकला होता आणि ते जबरदस्तीवर आले होते. तेवढा शारदाताई त्यांच्या खोलीतून बाहेर येताना दिसल्या. विकास लगेच त्यांच्या मागे धावला आणि त्यांचा हात पकडून त्यांना जबरदस्तीने कारजवळ घेऊन आला. तो म्हणाला, चल आई, 10 वेळा तुला समजायला आलो आहे, पण तू आमचे काहीच ऐकत नाही. आज मात्र जबरदस्तीने तुला घरी घेऊन जाईनच. तितक्यात तिथे पोलीस आले. पोलिसांना समोर पाहून विकास आणि रवीना गोंधळले. तेव्हा मॅनेजर साहेब म्हणाले, इन्स्पेक्टर साहेब, मीच तुम्हाला फोन केला होता. हे दोघे या वृद्ध महिलेला जबरदस्तीने त्रास देत आहे आणि तिच्या इच्छेविरुद्ध तिला घरी घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहे. कृपया त्यांना अटक करा. पोलिसांनी तात्काळ विकास आणि रवीनाला अटक केली. तेव्हा विकास रागाने चिडून म्हणाला, आई, तू हे बरोबर केले नाही. कोट्यावधीची जमीन घेऊन तू कुठे जाणार? तू जास्त दिवस जगणार नाही. आज नाही तर उद्या ही जमीन माझीच होईल. तेव्हा बघतो कोण मला ती जमीन मिळवण्यापासून थांबवतोय. यावर शारदाताईंनी शांतपणे उत्तर दिलं, बाळा, तुझी नियत मला आधीच समजली होती. म्हणूनच मी उद्या गावाला ती जमीन विकणार आहे. त्या जमिनीचे सगळे पैसे मी या वृद्धाश्रमासाठी देईन, जेणेकरून तुझ्यासारख्या नालायक मुलांसाठी, जे आपल्या आईवडिलांना घराबाहेर काढतात, त्यांच्यासाठी या आश्रमात अजून खोल्या बांधल्या जातील. जितके पैसे मिळतील ते सगळे या वृद्धाश्रमासाठी खर्च केले जातील. तुला मात्र 1 फुटकी कवडीही मिळणार नाही. हे ऐकून विकास रवीना चिडून ओरडले, आई, तू असं करू शकत नाही. पण त्यांनी एकही गोष्ट ऐकली नाही. त्यांनी पोलिसांना सांगितलं, इन्स्पेक्टर साहेब, कृपया यांना माझ्या नजरेआड करा. पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतलं आणि ते त्यांना घेऊन निघून गेले. मग दुसऱ्या दिवशी शारदाताई गावाला गेल्या. त्यांनी ती जमीन विकून त्याचे सगळे पैसे वृद्धाश्रमाला दान स्वरूपात दिले. पुढे त्याच पैशाने वृद्धाश्रमात सुखसोयीने भरलेल्या नवीन खोल्या बांधल्या गेल्या आणि शारदाताईंनी स्वतःही समाधानीपणे त्या वृद्धाश्रमात राहू लागल्या. शारदाताईंनी खरंच खूप चांगला निर्णय घेतला होता. आता सर्वत्र त्यांच्या निर्णयाचे कौतुकच होऊ लागले. तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, शारदाताईंनी घेतलेला निर्णय योग्य होता की अयोग्य, कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि आजची कथा तुम्हाला आवडली असल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी नोटिफिकेशन बेलवर क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.